GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार दादा. हा. संत ज्ञानेश्वरांनी हा. श्री सिद्धशिव गोरक्षनाथ हो. यांना योगाब्जिनी सरोवरू हा. आणि विषय वैध्वंसिक विरू हो हो असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय आहे, म्हणजे काय त्यांना म्हणायचं? योगाब्जिनी सरोवरू. हा. अब्ज म्हणजे अपज, अप म्हणजे जल, जलामध्ये उगवलेले. हा हा हा. जलामध्ये उगवलेलं म्हणजे कमळ. कमळ. तर ध्यानाच्या सरोवरात योगाची कमळ फुललेले योगी म्हणजे गोरक्षनाथ ओहो. असा उल्लेख ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. कारण ज्ञानेश्वर हे स्वतः नाथपंथीच होते. हा हा हा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली होती. हा, हा. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. बर. त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. हो, हो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्यांच्या आजी आजोबांना साक्षात गोरक्षनाथांकडून दीक्षा मिळालेली होती. आणि विषय वैध्वंसिक विरू, विषय विध्वंस वीर असं आपण विध्वंसिक विरू. हा, विषय विध्वंस आणि वीर असे 3 शब्द एकत्र हा, हा, आलेले हा, आहेत. हा. विध्वंस करणे म्हणजे नाश करणे. करणे, ते करणारा वीर म्हणजे गोरक्षनाथ असा त्यांचा उल्लेख आहे. आता विषय म्हणजे भौतिक जगतातली प्रत्येक गोष्ट जी आपण आपल्या 5ही सेन्सेसच्या माध्यमातून उपभोगतो. म्हणजे डोळा, नाक, कान, तोंड आणि स्पर्श याच्या माध्यमातून आपण वस्तू बघतो, तिचा स्वाद घेतो, त्याचा वास घेतो, त्याचा आवाज ऐकतो, हो की नाही, त्याला स्पर्श करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींच्या माध्यमातून करतो त्याला विषय असं म्हटलं. विषयामध्ये माणूस अडकला की तो षड्रिपूंच्या बंधनात अडकतो. हा हा हा. आणि मग त्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे माणूस म्हणून जन्माला यायचं हे तो विसरतो. कारण की तो योगी न होता भोगी होतो. हा हा. त्याच्यातलं वैराग्य जे आहे या भौतिक जगतामध्ये जगता जगता स्थितप्रज्ञतेने वैराग्यपूर्ण जीवन जगत जगत आपलं उत्थान घडवणे हे तो विसरतो आणि विषयांच्या नादी लागतो. म्हणजे व्यसनच आहे. विषय हे एका व्यसनासारखंच आहे. खरी गोष्ट आहे की एक विषय संपला की दुसरा विषय सुरू होतो. म्हणजे तहान भागली की भूक लागते, भूक हा विषय सुरू होतो. हा. मग भुकेचे वेगवेगळे विषय असतात की काही गोड दिसलं की भूक लागते, तिखट दिसलं की भूक लागते. तर ते पदार्थ म्हणजे विषय आहेत. आणि सगळे विषय हे विषयासमान म्हटलेलं आहे संतांनी. हा, हा. तर त्या विषयांच्या मागे नाही लागायचं, त्या विषयांच्या मागे जायचं नाही, त्या विषयांच्या नादी लागायचं नाही. त्या विषयांचा गरजेपुरता उपयोग करायचा, नम्रपणाने त्याचे धन्यवाद मानायचे. हा. पण जसं आपण म्हणतो की विष हे औषध म्हणून वापरलं जातं कुठे कुठे, हो, हो. पण म्हणून ते रोजच्या जेवणामध्ये आपण खात नाही. कारण त्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला मृत्यू घडण्यासाठी देऊ शकतो. पुरू शकतो. तर अशी या दोन्ही शब्दांची फोड आहे आणि ती सत्य आहे. कारण की गुरुनी साधकाला किंवा शिष्याला त्याच्या विषयांपासून दूर नेल्याशिवाय तो योगी होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होत नाही. आणि तो योगी ध्यानाच्या माध्यमातनं कमळ त्याच्यामध्ये जेव्हा उमलतील साधनेतनं तेव्हाच तो सिद्ध होण्याच्या दिशेने जातो. छान. दादा. हा. विषय वैध्वंसिक विरू असं जे गोरक्षनाथांना म्हणतात. हो. तर मला आठवतं गेल्या एपिसोडला तुम्ही जी कथा सांगितली होती की मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा होत्या. हो. आणि मग कसं ते भयग्रस्त झाले आणि मग गोरक्षनाथांनी त्या कशा टाकून दिल्या आणि त्याच्या जागी दगड भरले. तर असा विषय वैध्वंसिक विरू असं त्यांना म्हणावं गोरक्षनाथांना. अशी अजून काही एखादी कथा आहे का? खूप कथा आपल्याला नवनाथांच्या ग्रंथामध्ये दिसतात. हा. त्या विटेच्या कथेनंतर येणारा प्रसंग जो आहे हा. तोच मी इथे सांगतो. हो चालेल. तर मीनानाथ हे मत्स्यनाथांचे पुत्र हा. त्यांना बरोबर घेऊन निघाले
पण बाल स्वभाव जो असतो हा. त्यामुळे मीनानाथांच्या तिथे असण्यामुळे मत्स्येंद्रनाथांचंही सगळं लक्ष मीनानाथांवर असायचं. हा. ध्यानामध्ये, योगामध्ये किंवा बाकीच्या आध्यात्मिक कुठल्याच विषयामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. आणि सतत त्याचं सगळं करत राहणे हा एक विषय सातत्याने गोरक्षनाथांना दिसत होता. तर काय करावं गोरक्षनाथांना कळत नव्हतं. पण एकदा अशी संधी मिळाली त्यांना की गोरक्षनाथ भिक्षा मागायला गावामध्ये गेले आणि इकडे मीनानाथांना शौचासाठी लागली म्हणून मत्स्येंद्रनाथांनी त्यांना शौचाला बसवलं. गोरक्षनाथ आले, त्यांनी सगळी जेवणाची तयारी केली. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मीनानाथ बसले शौचाला, त्यांना जरा स्वच्छ करून आण. ते बघितलं त्यांनी गोरक्षनाथांनी काय मीनानाथांनी केलेले लडबडलेले आहेत, तर त्यांना अतिशय किळस वाटली त्या गोष्टीची. तेवढ्यात मत्स्येंद्रनाथ म्हणले की त्याला धुवूनच आण. तर गुरुची आज्ञा शिरसा वंद्य मानून त्यांनी मीनानाथांना उचललं, नदीवर नेलं आणि कपडे धुतात तसं खडकावर आपटलं. काय बापरे. ऐकायला भयंकर वाटणारी गोष्ट. आपटलं तर तो छोटा जीव होता, त्याचा प्राण लगेच गेला. मग त्यांनी त्याच्या शरीरातली सगळी हाडं मांस सगळं काढून त्या नदीमधल्या मगरींना टाकून दिलं आणि त्यांची कातडी स्वच्छ धुवून घेतली. जी खराब झालेली होती, लडबडलेली होती, ती स्वच्छ धुतली आणि आणून वाळत टाकली. थोड्या वेळाने आराम करत असलेले मत्स्येंद्रनाथ जागे झाले आणि त्यांनी विचारलं मीनानाथ कुठे आहे. तर ते म्हणे हे काय, मीनानाथ इथे वाळत टाकलेला आहे मी त्याला. तर धक्का बसला मत्स्येंद्रनाथांना आणि ते एकदम रडायला लागले. म्हणाले की काय केलंस तू, माझ्या मुलाला मारून टाकलंस आणि त्याचं कातडं तू वाळत घातलंस. तर त्यांचा जो आक्रोश आहे, शोक आहे, तो बघून गोरक्षनाथ त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले गुरुजी, तुम्ही असे अज्ञानी का झाला आहात, तुम्ही का रडताय, तुम्ही कोण, तो मुलगा त्या शरीराचं नाव जे मीनानाथ ठेवलं होतं तो कोण आहे तुमचा, याचा विचार करा. विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोण मेलाय, नेमकं कोण मेलाय. जो नाशिवंत आहे देह, त्याचा नाश झाला आहे ना, शाश्वत जे आहे त्याला मरण नाही. तुमचा मुलगा मीननाथ हा कधीही मरणार नाही, कारण तो आत्मा आहे, आत्मतत्व आहे. त्याचा कुठल्याही शस्त्रांनी, वाऱ्यानी, पाण्यानी, अग्नीने नाश होणार नाही, कारण तो शाश्वत आहे. पण हे सगळं सांगून सुद्धा विषयामध्ये मोहित झालेले मत्स्येंद्रनाथ त्या कुठल्याही उपदेशाने भानावर आले नाहीत. शेवटी गोरक्षनाथ उठले आणि त्यांनी संजीवनी मंत्रांनी त्या कातडीवरती पाणी शिंपडलं आणि त्या कातड्याच्या आतमध्ये मीनानाथ पुन्हा जिवंत झाले. पुन्हा पहिल्या त्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आणि ते बघितल्यानंतर मीनानाथांना हसताना बागडताना बघितल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनाही खूप आनंद झाला. आणि तेव्हा गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथांना विचारलं की तुम्ही इतके ताकदवान आणि प्रभावशाली आहात की तुमची शक्ती निर्जीवाला सजीव करून सहस्त्रावधी मीनानाथ निर्माण तुम्ही करू शकता. आणि असं असताना सुद्धा तुम्ही रडत का होता, याचं मला कारण सांगा. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू मीनानाथाला का ठार मारलंस ते मला अगोदर सांग. तर गोरक्षनाथ म्हणाले की तुमचं प्रेम पाहण्यासाठी आणि तुम्हाला किती लोभ आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला विरक्त म्हणून घेता, मग मीनानाथांवर मात्र तुमची खूप माया ममता आहे, ते मला बघायचं होतं. आणि त्याच्यावर मत्स्येंद्रनाथ म्हणाले की तुझ्याच अंगी आशा, तृष्णा इत्यादी तुझ्या शरीरात कितपत वावरत आहेत हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम ते कौतुक करून दाखवित होतो. त्याचप्रमाणे तुला ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे पूर्णपणे कळलं आहे किंवा नाही याबद्दल मला शंका होती, खात्री नव्हती. त्याचं निरसन करून घेण्यासाठी मी ही सगळी लीला केलेली आहे. तर गोरक्षनाथ म्हणाले हो, कारण मला आश्चर्य वाटलं की हा संजीवनी मंत्र तुम्ही मलाच दीक्षेच्या वेळेला दिलेला आहे, शिकवलेला आहे, तो टाकून तुम्ही मीनानाथांना जिवंत करू शकला असतात. तर दोघांचंही समाधान झालं. आणि तेव्हा मत्स्येंद्रनाथ म्हणाले की खरंच तू विषय विध्वंस करणारा माझा शिष्य आहेस, योगी आहेस. बापरे, किती वेगळी कथा आहे. खरंय दादा. आणि अर्थातच मी आता वाट पाहते की तुम्ही कोणता आम्हाला वन लायनर सांगणार आहात या एपिसोड मध्ये. गोरक्षनाथांची एक फार सुंदर वन लायनर आहे, अभी नहीं तो कभी नहीं. अभी नहीं तो कभी नहीं. आता नाही तर परत कधी नाही. आता हे जे वाक्य आहे हे आपण वापरतो
की आत्ता तू व्यायाम करायला सुरुवात कर. आपण जे टाळतो आणि म्हणतो नाही सोमवारपासून करीन, पुढच्या 1 तारखेपासून करेन, तर जे शिस्तीत राहणारे लोक आहेत ते आपल्याला सांगतात की नाही, अभि नाही तो कभी नाही. Correct. तू ठरवलंस तर आत्ता आजपासून व्यायाम कर, ठरवलंस तर आजपासून डाएट कर, ठरवलंस तर तुझं संपूर्ण रुटीन तू आजच बसव. तू 1 तारखेपासून बसवणार असं म्हणतोयस म्हणजे तुझं काही होणार नाही. बरोबर. तर अभि नाही तो कभी नाही ही गोष्ट आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला लागू होते. हा. म्हणजे भौतिक आयुष्य जगताना सुद्धा तुम्ही कुठल्याही गोष्टी आजच्या उद्यावर टाळू नका. आजच्या आज करा, उद्याच्या जमल्या तर आजच करा शक्य असेल तर. वेळ घालवू नका, कारण वेळ खूप आपल्या आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि तो आपण खूप वाया घालवत असतो. तर अभि नाही तो कभी नाही. एखाद्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर ते नातं सुधारण्यासाठी ही पालुपत सतत आपल्या मनामध्ये रुंजी घालत ठेवा की अभि नाही तो कभी नाही. आत्ताच मी ते नातं नीट करण्यासाठी प्रयत्न करेन, आत्ताच मी जे काय शिक्षण घ्यायचं असेल, जे काय वाचन करायचं असेल ते मी आत्ताच करेन, ध्यानाला मी आत्ताच बसेन, मी आत्ताच जागृतीत राहीन. अभि नाही तो कभी नाही ही जागृती आत्ता नाही आली तर म्हातारपण येईल आणि मृत्यू होईल तरी तुमच्यामध्ये ती जागृती येणार नाही. म्हणून खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्याला नाथ सांगतात अभि नाही तो कभी नाही. असं आहे ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, असं एक वचन आहे. पण नाथांची खास शैली आहे की डायरेक्ट अभि नाही तो कभी नाही ते थेट सांगूनच देतात तुम्हाला की तुमच्या हात नाही, होणारच नाही मग. हो. आणि स्पेशली त्यांनी हे ध्यानाच्या किंवा साधनेच्या किंवा आत्मजागृतीच्या प्रवासाच्या बाबतीत सांगितले. भौतिक जगतामध्ये ते सगळं लगेच करा, स्वार्थ लगेच साधा हे सांगायला लागत नाही. आपल्या आवडीची गोष्ट करा हे सांगायला लागत नाही. पण भौतिक जगात सुद्धा आपण महत्वाच्या गोष्टी शक्यतो टाळतो, उद्यावर करायच्या, परवावर करायच्या. तर तिथे सुद्धा हे डिसिप्लिन पाहिजे. पण अध्यात्मामध्ये तर आहे की आत्ता अभि नाही तो कभी नाही. हे ज्याला ज्ञान झालं तो अभिही अशा पद्धतीने चालायला लागेल. अभि म्हणजे वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. आणि जगामध्ये फक्त प्रेझेंट टेन्स आहे. पास्ट किंवा फ्युचर हा माणसाच्या मनात त्यांनी निर्माण केलेला आहे. तर जगामध्ये सातत्याने आत्ताचा क्षण चालू आहे. हे डोक्यात फक्त तोच व्यक्ती घेईल की जो अभिही सिर्फ नाही तो कभी नाही. आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं की तरुणपण हे सगळे उपभोग घेण्यासाठी आहे, मध्यम काळ हा सगळा एन्जॉय करण्यासाठी आहे. कारण तारुण्यात आपण कामाच्या मागे धावत होतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्यात, म्हणून मध्यम वयामध्ये त्या करायच्या दृष्टीने एस्टॅब्लिश व्हायचंय. आणि म्हातारपणामध्ये मग जे जे काही मनातल्या इच्छा राहिल्यात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळा प्रवास होतो. आणि त्याच्यात थोडा वेळ मिळाला तर देवदेव करा. तर देवदेव करणं इतकं सोपं नाहीये. देव म्हणजे त्याचं दर्शन घेणं, त्याचं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होण्यासाठीचा संपूर्ण प्रवास हा पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत, आत्ताच्या जन्मापासून पुढचे किती जन्म आपल्याला मुक्ती मोक्ष मिळण्यासाठी लागतील त्या सगळ्या प्रवासामध्ये करण्याची गोष्ट आहे. आणि तारुण्य असेल, मध्यम वय असेल, म्हातारपण असेल, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आवश्यक असते, ती म्हणजे विवेक. विवेकाने विचार करणं आणि विवेकाने आचरण करणं. आणि त्यासाठी अध्यात्माचा पाया महत्वाचा आहे. आणि हे सगळं सोडून देऊन काही करायची गोष्ट नाहीये. म्हणजे जग सोडलं, तुम्ही वैराग्याची वस्त्र घातली आणि जंगलात गेला असं नाही. इथेच राहून वैराग्यपूर्ण स्थितप्रज्ञ मनाची स्थिती करून जगता आलं तर त्याच्यासारखा आनंद कुठला नाही. आणि त्यासाठी लहानपणापासून गुरुकुलामध्ये हे शिक्षण आपल्याला पूर्वी दिलं जायचं. आणि त्यामुळे आध्यात्मिक असायची प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाला स्वतंत्रपणाने विचार करायची मुभा होती, पण बेस सिमिलर होता. आणि त्यामुळे ही सातत्याने शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची गोष्ट आहे. आजच्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या पावलांवरती पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. असं आपल्याकडे म्हणतात ना की गीता ही म्हातारपणी वाचायची गोष्ट नाहीये, ती तरुण काळातच वाचली तर त्याचा पुढच्या जीवनामध्ये उपयोग होतो. पण आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की म्हातार झाल्यावर बघू, मग पोथ्या वाचू, देवळात जाऊ, भजन करू. जो वेळ आपल्याला जगायला मिळतो इतका महत्वाचा आहे की प्रत्येक क्षण, जो क्षण येईल आणि जिथे वाटेल की आता हे सुरू झालं पाहिजे तिथे केलंच पाहिजे ते. तर खूप छान होतं हे आजचं वन लाईनर. श्रोते हो, तुमचे अभिप्राय मात्र तुम्ही आम्हाला जरूर पाठवत जा. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in.
युट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.